प्रोजेक्ट है, बीएमसी के पास पैसे नहीं है। सेकेंडली ये पर्यावरण से कितना नुकसान होने वाला है आप जानते हैं। अब बोल रहे 9,000 मैंग्रोव कटने वाले हैं, और अगर हम देखेंगे जो पिछले प्रोजेक्ट क्लियर करे गए उसका मैंग्रोव कॉम्पेंसेटरी प्लांटेशन हुआ नहीं है। तो फॉरेस्ट डिपार्टमेंट बोल रहा है कि मैंग्रोव ताड़ुआ में प्लांट करेंगे, दैट इज नॉट पॉसिबल। यू आर मेकिंग अ मॉकरी ऑफ द होल प्रोसेस। दूसरी बात है कि कोस्टल जोन मैनेजमेंट प्लान में प्रोजेक्ट तुम्हाला स्पीड जमतोय ना ते सांगतात ते जस्ट शॉर्ट टाइम द्या. दिस रोड इज नॉट एज पर दिस अप्रूव्ड सीआरएमपी तो कोस्टल जोन मैनेजमेंट प्लान, हां and you cannot modify the development plan for a project that is not in conformity with CZLP. This is illegal. And my request to you is please amend the CZLP following due process, and then we can talk about modifying it. ओके. The other issue, sir, is the I am also objecting to the short notice given to us. My colleague was supposed to attend the meeting. He is unfortunately abroad, out of town, and his father is not well prepared. When is expected? Monday. He'll be back to work on Monday. Come on, Monday, Tuesday also. We'll hear you. No, but I have to come because you refuse to give me an adjournment. तुम्ही म्हणता की CM साहेब सांगितले तर नाही काय how can that be? नाही कसं आहे हे सगळं तुमचं सगळं जे पर्यंत होईल ना ते पण एक दोन कोण लोक आले तरी लिहिले नाही मग असं नाही आम्हाला की त्याला बिलकुल ऐकणार नाही. But पण sir, सगळ्यांच्या समोर आलेलं बरं आहे ना, आम्हाला पण ऐकलं ना तुम्ही त्या दिवशी काय बोलता. आम्ही कोण बोलत असं नाही की तुम्ही सांगता त्यांचे माणूस उद्या एवढी परवा येईल, आम्हाला पण ऐकायचं ना तुम्ही काय बोलता. त्यांचा माणूस काय बोलतोय तुम्हाला हो, कारण आमचं ते पण आमचं पण कन्सर्न आहे ना. चला ओके. आगे चलो. सर, जो आपने मेल में लिखा है कि चीफ मिनिस्टर का वॉर रूम मॉनिटर कर रहा है प्रोजेक्ट, इसलिए ये हियरिंग adjourn नहीं हो सकती है, दैट इज कम्प्लीटली रॉन्ग. Chief Minister is not the head of BMC. BMC is an autonomous organization. He is not even UD minister. So why should we worry about what the CM is doing in his war room? Let him play war games or whatever he has to do. Right? It cannot be a pretext for not giving us enough time to come for hearing. And I'm very strongly objecting to that. The other thing is, sir, CM himself is saying that there is a need to upgrade public transport. Public transport की जरूरत है शहर में. अभी मेट्रो की बात हो रही है. मेट्रो भी अभी धानु तक जाने की बात कर रहे हैं. तो ये रोड की क्या जरूरत है? या तो आप मेट्रो बनाइए या तो रोड बनाइए. Yes. CM बोलते हैं कि 60,000 गाड़ी रोड से कम हो जाएगी, 6 लाख गाड़ी कम हो जाएगी. फिर भी रोड बनाते जा रहे हो. अभी हम कोस्टल इरोजन के बारे में बात करेंगे तो पता है कि सब जगह इरोजन हो रहा है, और जिस तरह से बीएमसी रेक्लेमेशन का काम कर रहा है विदाउट डूइंग प्रॉपर स्टडी, वो प्रॉब्लम तो और अक्यूट होने वाला है. और मछुआरे की जो ज़िंदगी है, उनके गौठान है, वो भी इरोजन की वजह से, ये प्रोजेक्ट की वजह से उनको तो बहुत नुकसान होने वाला है. और अगर हम देखेंगे तो अभी कोस्टल रोड जो बना है स्ट्रीट टू वर्ली, उसका कॉम्पेंसेशन इशू अभी तक सेटल नहीं हुआ है. तो हाउ लॉन्ग आर यू गोइंग टू कंटिन्यू टू ऑपरेट इन दिस मैनर? रोड तो बन गया है, ऑपरेशनल हो गया है, बट मछुआरे का and BMC is meant to be serving citizens. Citizens are not here to serve BMC. Please remember that. Yes. You are making people sit on the floor while you are sitting over there. I think that shows in principle what is wrong with the BMC approach. I think it's true, sir. What I read here also, people are sitting ground level. No, just I'm saying sitting on the ground. So I am feeling same. Ladies sitting ground and they are sitting on chair. So you know number of gathering will be there, and whatever queries there you have that detailed list you have it. So we accordingly have to arrange the bigger hall, and everybody's respect should be there. 37 है हमारे पास, तो 37 का हमने बंदोबस्त किया था, मगर क्या होता है एक के पीछे 2 लोग भी आ गए, 3 लोग भी आ गए. ऐसा आपके ईमेल 50 लोग से ज़्यादा के गए हैं. Yes. आपका ईमेल देखिए, it has gone to more than 50 people. 50 कुर्सियाँ तो है. लोग तो ठीक है. कोळीवाड्यात एक आला ना तर अख्खी बीएमसी भरेल.
एक कोळडा हे आता फक्त एकच आणलंय सर आय म्हणजे एकच कोळानं टाकलं. मला वाटतं असं आपण काही विषयावर So are you saying that only 50 email objections have been received by DNC? ऐसा हो ही नहीं सकता है। Thousands में है। Minimum 3,000। How many you have received? 150 emails have been received, तो 150 emails को बुलाया था एंड सेकेंडली मोस्ट ऑफ दी ऐसा था कि ग्रुप में ये आए थे लेटर्स आए थे दैट इज अगेन 30 हो साहेब ग्रुप का 170 माझ्या गावात नाही 170 नाही सर ते तुम्ही सांगतात ना ते आपलं तर जर मी समजा 170 लोकं एखादा आणले, जो किती संघ होणार? आहे एखादा जो संघ आहे त्याच्यामध्ये त्याच्यासोबत त्या संघाच्या पत्रासोबत साहेब त्याच्या सोबत ते पत्र लावलेले आहेत म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे पत्र आहेत तर असे जर आम्ही काढले ना साहेब तर असे ते 30 आहेत म्हणजे असे जे आपले आता तुमचा एखादा संघ आहे संघ त्याच्या संघाला एक पकडले कारण त्याच्या सोबत आलेले पत्र आहेत इतर पत्र असं पकडले संघासमोर 4-5 लोक तर येणार नाही जास्त असं आहे कसं? इकडे 4-5 नाही यायला जास्त असं पत्र पब्लिक ऑफिसर तुमचंच ऑफिस आहे आमचं असं नाही सगळ्यांचं सगळ्यांचं आहे पण आमचं त्यावेळी म्हणणं आहे आम्हाला मदत पण तुम्ही त्या पद्धतीने केली पाहिजे आणि आमचं म्हणणं पण ऐकून घेतलं पाहिजे आणि त्याच्यासाठी शेवटी थोडं शासन आणि जे काय आता अरेंजमेंट इथं बघा ना नक्की मांडणार लक्षात. तुमचे साहेब लोक तिकडे कोपऱ्यावर वगैरे बरं वाटत नाही ना काहीतरी नाही, व्यवस्थित हरकत नाही. व्यवस्था असती आम्हाला तर सवय बरं असते. ते पण बसले असते आपण सगळं सगळं हा मला तेच म्हणायचं आहे आणि आता ट्रेनची Let us come to the topic. गर्दी होणार. Comes to topic. We started it late हा also. आपण टॉपिकला येऊ असं मला वाटतं येस पुढे हा, साहेबांचं So, दूसरा है कि अंडर एनवायरमेंट प्रोटेक्शन एक्ट को जरूरत है कि देयर शुड बी EI असेसमेंट CRZ also requires EI report वगैरह you all have not made anything available on your website we have requested on email आप लोगों ने कुछ जवाब ही नहीं दिया and you are conducting this hearing for modifying the DP without having any environmental impact study no CRZ clearance nothing how are we supposed to respond when you are not able to tell us factual position, how can we give you a detailed answer? The other thing is under CRZ notification and EI notification, there is a threshold of 100 kilometers for road projects. So तुम्ही काय करता की you are breaking up the project into small pieces to avoid going through that EI process. That is completely wrong. स्टडी केला आहे तुम्हाला आम्ही वेबसाईटवरती वी ऑलरेडी डन द स्टडी विच विल बी पब्लिश No, but we postpone the hearing after the study thing. I don't want to continue. Then you give us a fresh hearing. You put up the study, give us 30 days time to look at the report. We'll come back with proper this thing instead of general comments. And there is no cumulative impact assessment study. There is no traffic study. We don't know how many cars are going to use. And why should the cars be given free access like we are given for Princess Street Worli flyover? We are paying taxes for people who are using that road. तुम्ही म्हणतात की BST बसेस तुमचं म्हणणं आहे त्यांना पण टॅक्स लावा किंवा टोल लावा चला आणि BST ला फ्री टिक करा ना तुम्ही अच्छा instead of taxing BST and doubling the fare and then giving car free this thing you do it the other way around you tax the rich people Yeah, tax and the provide rich. for free transport to Correct. poor people MC का how can MC say कि BST साठी पैसे नाही he is on record saying that I cannot support BST indefinitely तुम्ही रिटर्नमध्ये पण दिलं असेल सांगते ना सर तुम्ही EI report द्या आणि we will give you very detailed comments this 6 pages is only general comments and we have filed a PI which is pending in the High Court about lack of carrying capacity study. कॅरी कॅपॅसिटी Study. Our contention is that you should not have increased the FSI and the development plan which you sanctioned without making sure the city has the infrastructure to support the extra development. Yeah, true. And if you are now going to create new roads and new flyovers and new projects of this kind, you have to make sure that the both ends of the flyover can cope with the additional traffic that you are going to generate. We have seen for 10 years what the problem has been in Bandra and Worli because of traffic congestion at either end of the project. And we don't want the same thing to happen. Then the other thing is, I hope that EI report, अगर आप EI report बना रहे हो तो उसमें वो coastal sea level rise का impact क्या होने वाला है, that also has to be factored in.
और आपको पता है कि CRZ नोटिफिकेशन में हैजर्ड लाइन का कॉन्सेप्ट है, and ideally there should be no public infrastructure project built on the seaward side of the hazard line, because you are now risking public investment in projects that may be threatened by sea level rise and climate change impact. तो ये सब चीज़ें सर आपकी EI रिपोर्ट में आनी चाहिए, and we will say that we give us a hearing after the EI report is put up in the public domain. अभी वाइल्ड लाइफ की हम बात करेंगे तो वर्सोवा बीच और 2-3 बीचेज में अभी टर्टल नेस्टिंग का रिकॉर्ड हुआ है, एंड टर्टल इज अ शेड्यूल 1 स्पीशीज अंडर वाइल्ड लाइफ एक्ट। ये प्रोजेक्ट का क्या इम्पैक्ट होगा वाइल्ड लाइफ के ऊपर, उसके बारे में कुछ सोच विचार नहीं किया गया, एंड दैट हैज टू बी स्टडीड। अभी हम मछुआरे की बात करेंगे तो एज पर CRZ नोटिफिकेशन ऑल द कोलीवाडास एंड लॉकडाउन हैव टू बी डिमार्केटेड इन द CZMP। वो अभी तक हुआ नहीं है, एंड आई डोंट नो व्हाई द BMC और DP तो आपके अंदर ही आता है। DP हमारे पास है, CZMP का सीधा। हाँ, तो DP के हिसाब DP में भी तो इयरमार्क होना चाहिए लॉकडाउन, और आप लोग नहीं डिमार्केशन कर रहे हो तो बिल्डर्स का फायदा ही है। कि जैसा जैसा हमको रेवेन्यू डिपार्टमेंट देता है उस हिसाब से करते हैं। नहीं तो आप लोग आपस में खेलते रहोगे ना वॉलीबॉल। 2018 झाले, आता ह्याच्यावरच आहे म्हणून आम्ही येणार आहे पुढे, पण 2018 आणि आता 2025 ह्याच्यात अजून झालंच नाही काय, कधी होणार? गावठण आणि कोळीवाडी अजून गावठण मोजलीच ना तुम्ही, कोळीडच फक्त, कारण का तुमच्याकडे त्याची डेफिनेशन शोधायला अजून वेळ लागतो, तर त्याच्या आधी 7 वर्ष गेली, आता अजून किती वर्ष आम्ही देणार ते सांगा ना। इकडचे जे आद्य मूळ रहिवासी आहे त्यांनी अजून 100 वर्ष थांबायचं का ते नेस्तनाबूत करेल? हे आहे त्याचं ठरवणारा इज रेव्हेन्यू डिपार्टमेंट। बरोबर आहे, सगळं मान्य आहे ना। तुम्ही आम्हाला काय सांगताय इकडचा बॉल तिकडे करा आणि तिकडचा बॉल इकडे करा, पण आम्हाला काम होणारच नाहीये। तसे सर सांगतात आहे ना की तुमचे कोस्टल रोड कप्प्याकप्प्याने तुम्ही आमच्यामध्ये पण डिवाइड करत चालले, तुम्ही छोटे छोटे पॅकेज मध्ये घेतात, मग तिकडचेच कोळीवाडे येऊ दे, नाही तर मला महाराष्ट्रातले कोळीवाडे तर BMC अख्खीच भरेल ना। मग हा विचार करा की इकडचा आद्य रहिवाशांनी आपलं आयुष्यातलं सगळं दिलंय, तर त्याच्या हातात भेटलंय काय, तो अजून आपली जागा मार्किंग मागतोय, तुझी मार्क भेटतोय की नाही, आणि ते येणारा माणूस झोपडपट्टी बांधून त्याला फुकटचं घर भेटते, अशी आपली महापालिका म्हणजे एवढं सगळं शासनाची सगळी कामं करणारी लोकांची पर्याय चांगले आहेत नाही गोष्ट। मग आता त्यांची सरांत पूर्ण आल्यानंतर बोलतील कम्युनिटी वाईज, होते सरांत पूर्ण बोला। नाही पण साहेब CM म्हणतात तर ते सेमच सांगा ना, एक करायला पाहिजे। CM is giving orders to BMC, tell him also this is the issue. He takes the review. He takes the review of all this. What is the progress? Because the progress can review Yeah, my suggestion is you should not have sanctioned the DP until the Gautam demarcation and Kolivada demarcation had been put on the DP. You can't say कि revenue चाहे नहीं है चाहे। You have no access. It is your responsibility. Are you saying you have no access to communicate with the revenue? We have in communication. So what are they saying about it? I mean, Yes, idea yes. is here. Everybody is discussing. सब लोग एक दूसरे के साथ बात कर रहे हैं। Discussion. आप एक साइड ऑफ द टेबल है, हम दूसरी साइड ऑफ द टेबल है, लेकिन फाइनली मुंबई दोनों के कारण है। हम लोग के कारण आप है और आप हमारे लिए ये कर रहे हैं। नहीं, हमारे तो आपके क्या हो कारण रहा ही है? हम हैं। तो दिक्कत कहाँ है? रेवेन्यू डिपार्टमेंट से हमारा जो इंटरेक्शन चलता है ना, उसमें सो मेनी मीटिंग्स आर, हाँ। और वो हिसाब से नाउ दे आर इन ए प्रोसेस ऑफ फाइनलाइजिंग द बाउंड्रीज कि कौन सा गावठान है कौन सा नहीं है। हाँ। So once they find, they give us, it's merely simple job for me to mark it on my DP. हाँ। This is the boundary what is बरोबर। finalized by the revenue department. ठीक है। और वो मैं मार्क कर दूंगा, और मैंने किए भी है जो हाँ। मेरे पास जितने दिए सब कर दिए, सिटी के हो सबक के हो, whatever is done we have marked. बराबर। I can give you the record that is available online. आप ऐसा बोल नहीं दिए, कि हमको तो कोई चलेगा, लेकिन फाइनली क्या है, जो दिया पुरानी वही चीज हो मार्क नहीं कर। रही है और अपन नए में उलझते जा रहे हैं। बात ये है, आप भी काम कर रहे हैं, हमको भी तो करना ही चाहिए, चाहिए, काम ठीक करने है? के लिए आप और हम हाँ, हैं। तो वही है, लेकिन आप आज आपको ऑब्जेक्शन सुनना है कि आपके लिए कोई इंटरेस्टिंग चीज तो है नहीं। क्यों नहीं? लेकिन Why not? मेरा भी क्योंकि- नॉलेज बढ़ता है। नहीं, देखिए साहब ऐसा है कि आप बहुत पढ़ने के और नॉलेज देने के बाद ही वहाँ पहुँचे जहाँ आप हो। अगर और ज्यादा नॉलेज तो ऐसा है कि उसका तो कोई भंडार है, पूरा देश भरा हुआ है, उससे उसको काम तो अंत नहीं नहीं है, होने ना साहब। उसको भारत अंत में नहीं है, मैच there is no end हर रोज to that। IPL देखने से मेरे घर नहीं भरता है कि नहीं? तो मैं आपको यही बात ये हो रही है कि अगर आपको कहीं रुकावट है और वहाँ पे पब्लिक की जरूरत है
तो क्यों हम ये नहीं सुन रहे आपसे कि हम यहाँ तकलीफ है, आप आइए देखिए, हमने भी आपका सुना है, अपना सुना है, हमको भी इतने सारे लोगों ने, इन्होंने साहब ने भी आपको लेटर भेजे होंगे, आपको भी बहुत कुछ पता होगा, आपके भी कुछ एप्रीहेंशन होंगे, कुछ लिमिटेशंस होंगे, तो वो सिटीजन के पास आते ही नहीं है। और सिटीजन का जैसे आप बोल रहे कि आज ये हियरिंग है, लेकिन साहब हियरिंग में आप क्या, ये कैसे हो सकता है कि सिर्फ हम बोलेंगे और आप सिर्फ सुनेंगे? हाँ, सुने हैं ना। हाँ, और नहीं, आपका सामने जो कुछ- सुना है कुछ वो तो पता शासन को चले। देंगे हम कि भाई ये साहब का ये कहना है, जो- गोयका साहब का ये कहना है, कोलीवाड़े वाला का ये कहना है, इसका ये कहना है, हाँ, इसके बाद में जो हाँ, लेकिन सर देवी साहब का जो कहना है उसके अंदर सवाल भी है ना। नॉलेज। हाँ, लेकिन उनमें वो सवाल भी है जो पुराने सवाल है, काफी सालों पुराने सवाल है, तो सर उसके ऊपर भी भाई अपने को कुछ जवाब तो लाने लगेंगे ना, कुछ तो आपके पास होगा। जैसे आज बात शुरू हुई तब बात ये आई कि कितने जन को बुलाया गया है, छोटी सी बात थी सर, उसका वो भाई साहब आपके पास उसका भी रेडी नंबर्स नहीं था कि हाँ 230 जन को बुलाया गया है। ये जो नंबर्स होते हैं वो तो जितने इंटेलिजेंस है उनके पास हाथ में होते हैं ना सर, एक दूसरे से स्ट्रगल कर रहे हैं पूरा ऐसा नहीं numbers है है कि सर। कुछ हाँ भी। साहब, लेकिन रिस्पॉन्स से पता चलता है ना कि कितना हम बात खुले में कर रहे हैं। यांचं नाव तरी घेतलं का? नाही, नाव नाही, आहे. बोलते. अतुल सर, वैद्य. नावचा प्रश्न नाही आता हा, म्हणजे नाही, the अरे. points मला असं वाटतं की तुम्ही ऐकून घेताय, मुद्द्यावर या, that's मुद्द्यावर. correct. But then it is like, okay, आता तुमचं बोलणं संपलं, आता निघा असं आहे, असं नाही, तसं असं नाही ना. नसतं, असं मला नसतं सगळी मॅडम. मी not getting a असं असतं. response, असं. याचं सोल्युशन मी ते उभेपणे देऊ शकतो. तुम्ही जे काही लिहून दिलं, जे काही बोलला ती टाईप करणार, ते आम्ही त्याचा अभ्यास करणार, मग तुम्हाला जे काही आम्ही त्याच्यानुसार आमचे अभिप्राय घेऊ, मग ऐकताना सादर होईल, ऐकताना मग ते पुढे शासनाला काय लिहायचं ते सगळं इथेच प्रोसेस, तुम्हाला काय पहिलं नाही आहे. आपलं नका प्रोसेस कशी कंप्लीट झाली नाही पब्लिकच्या हा, बाजूने, exactly. पब्लिकच्या बाजूने आम्हाला कधीच response नाही. नाही, एक मिनिट, मी तुम्हाला म्हणतो हजारो सुनावण्या दिलेले लोक तिथे बसले, त्यांनी हजारो सुनावण्या दिली असतील, त्यांना विचारा की त्यांच्या सुनावण्याला कधी रिस्पॉन्सिबल सारखं ह्यांनी लेखी दिलं, त्याचा पाठपुरावा केला, पण कधी शासनाने त्यांना लेखी संदर्भात सांगितलंय का तुमचं फक्त आम्ही ऐकणार आणि विसरून जाणार. पण त्यांची सोल्युशन त्यांना तुम्हाला हे करायचं नाहीये किंवा आम्हाला हे असंच करणार आहोत असं ठाम पण सांगत नाही आणि पुढे पण जात नाही. मग तुम्ही कोर्टात जा, म्हणजे तुमचा मार्ग मस्त कार्यक्रम आहे तो की फक्त आम्ही ऐकणार आणि नंतर तुम्ही लढा, आम्ही कोर्ट पण सेटल केलेलंच आहे, सेटलच होणार ना तुम्ही. मग असंच चाललंय ही परिस्थिती. एवढ्या सुनावण्या झाल्या आहेत, गोळेकर साहेबांची आता हायर गेली अर्धी, त्यांनी सुनावण्या आणि कोर्टात जाऊन पण त्याला रिझल्ट ओरिएंटेड एक काम झालंय का मला त्यांच्या आपण काय आहे, आता हे आपण जनरल डिस्कशन्स करतो. मला वाटतं आपण एक प्रोजेक्टवर डिस्कस हो, प्रोजेक्टवर बोलूया. आपण प्रोजेक्टवर बोलूया बरं असं मला वाटतं. Sir, move ते forward. काय- ते काय याला काय अर्थ नाही. बघा कसं असतं बघा, यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट ऑन द सब्जेक्ट, व्हॉट इज द टॉपिक टुडे. ते बोला गोयंका साहेब टॉपिकच्या बाहेर काहीच बोलले नाही. Stop talking. I observed him. मग ते That's why आम्ही पण I was topic very वर बोलणार patient आहे. to hear विचारलं him. नाही, सांगितलं त्यांना नाही, ऐकताना फार आम्ही पण patiently topic वर ऐकत होतो. बोलू. कारण ही वॉज टू द आपल्याला टॉपिक. नाही ना. आपण टॉपिकला बोलूया. ओके ओके गोयंका साहेबांना I don't want to speak for anyone else, but as a citizen, I'm here to hear you out. Yeah. Right, I understand. No, I'm here to hear you. No, but sir, you are executing on the project. Yeah. We of course as citizens have our concerns, but at the end of the day, it's like your responsibility, and we want to hear what issues you are having, and then we can the various different stakeholders here who are representing different communities can then tell you on the basis of what you say, right? We are not here to just speak; we are also here to listen. No, whatever I have published on that, you have to give me your suggestions or objections. That I have to hear, and I have to give it thought on that, and then finally I have to submit it to government. Sir, एक question